सुप्रिया मॅडम नमस्कार. नमस्ते. आपण पुन्हा तळेगावामध्ये आलात. पुन्हा एक सहर्ष स्वागत आहे. तर आपला हा पहिलाच उपक्रम असावा, काय माहिती सांगाल आपण? तळेगाव दाभाडे नगर परिषद, सावित्रीबाई फुले महाविद्यालय आणि आदर्श शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण जो आपला आरोग्य विभाग आहे त्यांच्यामार्फत माझी वसुंधरा, प्लास्टिक बंदी आणि तसेच 15 ऑगस्टच्या निमित्ताने हर घर तिरंगा ह्या वेगवेगळ्या योजना राबवत आहे. या नागरिकांमध्ये पर्यायाने विद्यार्थ्यांमध्ये आपल्या देशाप्रती एक जबाबदारीची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने त्यांच्यामार्फत संदेश जातील असे उपक्रम राबवत आहे. या अंतर्गत आज आपण शाळांना कॉन्टॅक्ट करून सांगितलं होतं की हे संदेश देणारे जे आपले पर्यावरणपूरक संदेश आहेत, माझी वसुंधरा आहे आणि आपल्या देशाप्रती अभिमान जागृत करणारे संदेश देणाऱ्या रांगोळ्या काढल्या जाव्यात. त्याप्रमाणे आज मॅडमनी त्यांच्या विद्यार्थ्यांकडून रांगोळी चित्रण करून घेतलेले आहे. ते रांगोळी आज बघायला आलो होतो. रांगोळी बघून मुलांमध्ये जे अवेअरनेस आहे किंवा त्यांनी एक मॅक्झिमम संदेश छोट्याशा रांगोळीमधूनही जास्तीत जास्त संदेश कसा देता येईल याच्यासाठी केलेले प्रयत्न खरंच खूप चांगले आहेत. याबद्दल मी त्यांचं खरंच आभार मानते की त्यांनी एवढं कमी कालावधीमध्ये चांगले रांगोळी रेखाटन केलेलं आहे. तर शाळेने आम्हाला एक संधी दिली की संदेश पोचवावेत. आमचे जे काही उपक्रम नगर परिषदेमार्फत चाललेले असतात, कारण जर मुलांपर्यंत संदेश पोचला तो त्या घरापर्यंत पोचतो आणि घरापर्यंत पोचला तर गावापर्यंत पोचतो, पर्यायाने तर देशापर्यंत पोचतो. त्याच्यामुळे मुलंच ही आपली मुळं आहे. या उद्देशाने आम्ही त्यांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहोत. तरी तळेगाव दाभाडे नगर परिषदेमार्फत सहभागी विद्यार्थी आणि सर्व सहभागी शिक्षकांचे धन्यवाद. धन्यवाद मॅडम. दीदी नमस्कार. नमस्कार. आत्ता आपण कोणत्या शाळेमध्ये आहोत आणि नक्की या ठिकाणी कोणता उपक्रम आहे, काय सांगशील? तुझं नाव सांग. माझं नाव ऋतुजा सोपन झरकर. मी सावित्रीबाई फुले पुणे महाविद्यालय तळेगाव दाभाडे इथून बोलत आहे. आमच्या कॉलेजमध्ये घर घर हर घर तिरंगा हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. बरं, त्या अनुषंगाने काय नक्की इथं काय उपक्रम होता? तुम्ही आता इथं काय केलेलं आहे नक्की? उपक्रम रांगोळीचा उपक्रम आहे. त्या संदर्भातून योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी, प्रदूषण वाचवण्यासाठी, हवामान आणि निसर्गाची समृद्धी राखण्यासाठी रांगोळीच्या दरम्यान अनेक संदेश इतरांना देण्यात येत आहे. बरं, या ठिकाणी कोणी कोणी सहभाग घेतला होता? कितवीचे विद्यार्थी होते त्याच्यामध्ये? ह्यामध्ये फक्त BCom फर्स्ट इयर आणि BA फर्स्ट इयरच्याच मुलींनी घेतला होता. बरं, ठीक. मॅडम नमस्कार. नमस्कार. आता आपण आदर्श कॉलेज या ठिकाणी आहोत. या ठिकाणी तळेगाव दाभाडे नगर परिषद यांच्यामार्फत या ठिकाणी एक छानसा उपक्रम केला आहे. आपले विद्यार्थी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्की काय संदेश गेला आहे समाजापर्यंत, नागरिकापर्यंत, काय सांगाल? आपले ओळख सांगा. नगर परिषदेअंतर्गत आमचं मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचलित सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय तळेगाव दाभाडे यांच्या अंतर्गत आमच्याशी नगर परिषदेनं भरपूर वेळा संवाद साधून आज आपण हर घर तिरंगा की स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व किंवा इतर स्वातंत्र्य दिनाच्या ज्या काही थीम आहे त्या अंतर्गत आज मुलीनं FY-BA आणि FY-BComच्या विद्यार्थीने वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळीचं प्रदर्शन केलं आहे. आणि अतिशय उत्कृष्ट म्हणजे खूप कमी कालावधीमध्ये की सरांनाही माहिती की अतिशय 2 दिवसामध्येचाच कालावधी, त्यात आज सकाळीच मुलींना रांगोळीसाठी नावे दिलेत. त्यामध्ये आमच्या कॉलेजच्या प्राध्यापिका डॉक्टर योगिता शिंदे मॅडम किंवा इतर काही आमचे सहकारी जे प्राध्यापक असेल त्यांनी भरपूर योगदान दिलं. आणि विशेष म्हणजे या कमी कालावधीमध्ये मुलींनी अतिशय उत्कृष्ट रांगोळ्या काढल्या. त्यामुळेच कॉलेजमधल्या सर्व विद्यार्थ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. आणि आमच्या कॉलेजमधली सहकारी
सहकारी जे प्राध्यापक आहे त्यांचेही मी आभार व्यक्त करते. आणि ते आम्हाला नगर परिषदेअंतर्गत सरांनी वारंवार म्हणजे की एक तर खरं स्वच्छता म्हणजे की घन कचरा यांच्या अंतर्गत आमचा त्यांच्याशी संवाद झाला होता. त्या अंतर्गतच सर म्हणले की आपण रांगोळीचं पण प्रदर्शन करूया, त्या अंतर्गत की स्वातंत्र्य दिनाचं मुलींना महत्त्व समजेल किंवा त्याच्यातून प्लॅस्टिक मुक्त भारत की आपण कशा प्रकारे करू, ह्या गोष्टी मुलींना रांगोळीतून जर दाखवून दिल्या तर बऱ्या प्रकारे समाजामध्ये काय होईल, जनजागृती होईल. त्या अंतर्गत त्यांच्या अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला. त्यामुळे मी नगर परिषदेचे देखील एक धन्यवाद किंवा आभार मानते. थँक्यू. धन्यवाद मॅडम. मॅडम नमस्कार. नमस्कार सर. काय सांगाल? मी डॉक्टर योगिता शिंदे. आज या ठिकाणी आमचं जे महाविद्यालय आहे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय तळेगाव दाभाडे, या ठिकाणी आम्ही नगर परिषद आणि आमचं महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचा उद्देश होता की स्वातंत्र्य दिनानिमित्त मुलींना किंवा समाजाला काही संदेश देता येतो का, त्यामध्ये स्वच्छता आणि स्वातंत्र्याच्या संदर्भात जे काही मेसेज असतील ते या रांगोळ्यांतून देण्याचा या ठिकाणी मुलींनी प्रयत्न केलेला आहे. आणि कमी वेळामध्ये ह्या ज्या रांगोळ्या आहेत या मुलींनी काढलेल्या आहेत. यासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषद आणि आमचं महाविद्यालयाच्या प्राचार्य यांचे या ठिकाणी मी आभार मानते आणि एक चांगल्या प्रकारचा हा उपक्रम राबवण्यात आला याबद्दल धन्यवाद देते. धन्यवाद मॅडम.